एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधी धडक मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक विधायक वृत्तपत्र. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेला भव्य धडक मोर्चा अखेर विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. क्रांती चौक येथून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, युवक, भीमसैनिक, समतासेवक, स्वयंसेवक तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनुसूचित जातीची एकजूट कायम ठेवावी आणि आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. चला आजच्या या मोर्चाची संपूर्ण माहिती पाहूया. आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी क्रांती चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या सुरुवातीपासूनच सहभागी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि शाळकरी विद्यार्थीसह विविध समाज घटकांचे नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. हातात संविधान, विविध फलक आणि मागण्यांचे संदेश घेऊन नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले. उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे संरक्षण करावे अशी प्रमुख भूमिका मोर्चेकऱ्यांकडून मांडण्यात आली. महिला आणि युवकांचा मोठा सहभाग. या मोर्चाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात असलेला सहभाग. ज्येष्ठ नागरिकांनीही मोर्चामध्ये उपस्थित राहून आपल्या मागण्यांना पाठिंबा दिला. शाळकरी मुलांपासून ते तरुण कार्यकर्त्यापर्यंत विविध वयोगटातील नागरिक या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मोर्चाला व्यापक सामाजिक सहभागाचे स्वरूप प्राप्त झाले. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने त्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. पिण्याचे पाणी, अल्पोहार, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक, फिरते शौचालय आणि महिलांसाठी स्वतंत्र कक्ष अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी भीमसैनिक, स्वयंसेवक आणि समतासेवकांनी पार पाडली. उपवर्गीकरणाच्या विरोधात जे आपलं आंदोलन सुरू आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही मोठा उत्साहानं एवढी ही जी उपवर्गीकरणाच्या विरोधात जे आंदोलनात सहभागी झालेली जी जनता आहे, जे ग्रामस्थ आहे, जे नागरिक आहे, त्यांच्यासाठी ही तुम्ही चांगले सटीक असं नियोजन केलेलं आहे. आणि या उपवर्गीकरणाबद्दल तुम्हाला काय असं वाटतं? मला ते तुम्ही दोन थोडक्यात सांगा. जे महाराष्ट्रातली सरकार आहे ती हुकुमशाही सरकार आहे. तिने जे उपवर्गीकरणाचा जो घात घातलेला आहे तो अत्यंत खेदजनक असून निंदादायक आहे. दोन समाजामध्ये तेढ लावून भांडण निर्माण करण्याचं काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये चालवलं आहे. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आता थोड्याच वेळाने क्रांती चौक मार्गे आमचा मोर्चा निघलेला आहे व लाखोच्या संख्येने भीमसैनिक हे विभागीय आयुक्त कार्यालय येथे धडकणार आहे. आज मोठ्या संख्येने जे भीमसैनिक इथं उपस्थित झालेले आहे. उपवर्गीकरणासंदर्भात हे जे आपले जे भीमसैनिकाचे जे नेते आहेत यांनी जो मुद्दा मांडलेला आहे, उपवर्गीकरण हे थांबवा, या जे कोर्टाने जो आदेश दिलेला आहे की हे जे उपवर्गीकरणाचा विषय ज्या त्या सरकारने निर्णय घ्यायचा आहे, तर महाराष्ट्र सरकार हा जो निर्णय घेत आहे हा कितपत योग्य आहे आणि याचा तुमचा विरोध कसा आहे ते सांगा. पहिली प्रथम तर सरकारने कोणत्याही अनुसूचित जाती जेवढ्या 59 किंवा 58 जाती आहेत त्यांचा कुणाचा विचार घेतलेला नाही. आणि भारतीय संविधानानुसार SC मध्ये आणि ST मध्ये उपवर्गीकरण करता येत नाही हा कायदा आहे लोकसभेमध्ये, संविधानामध्ये. आणि आज जो मोर्चा आलेला इथं या आपल्या औरंगाबाद ऐतिहासिक शहरामध्ये, इथं एक से एक क्रांतिकारी आणि दिग्गज नेते आहेत आंबेडकरी चळवळीतले. मी सुद्धा एक आंबेडकरी, एक भीमसैनिक आहे, माझ्या मित्रासहित आलेलो आम्ही. तर आमचा उपवर्गीकरणाला ठाम विरोध आहे. 100% ने 1000% विरोध आहे. आणि वेळ पडली तर त्या मंत्रालयावर आम्ही धडक मोर्चा काढू आणि त्या देवेंद्र फडणवीसला त्या RSSच्या अवलादीनं आम्ही भीमटोला काय, आंबेडकर काय हे त्यांना दाखवून देऊ आम्ही. आणि उपवर्गीकरण कदापि होऊ देणार नाही. चाहे रक्ताचा थेंब का सांडणं पडणार,
रक्त सांडू त्याच्यासाठी आम्ही. ही आमची मागणी आहे आणि ते आम्ही कधी होऊन देणार नाही. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हे भीम सैनिक इथे उपस्थित झाले. आता कुठंतरी सरकारला घाम फुटलेला आहे असं वाटतंय. तरी सुद्धा या सरकारने जर हे उपवर्गीकरण जर मागं घेतलं नाही तर पुढची दिशा काय राहील? जर सरकारने जर उपवर्गीकरणाचा कायदा जर लागू जर केला तर ह्या देशामध्ये, राज्यातच नव्हे ह्या देशामध्ये अराजकता माजल, जातीमध्ये भांडणं लागतील. जसं या फडणवीसनं आरएसनी मराठा ओबीसी मध्ये वाद केला, धनगर वंजारी बंजारी परदेशी एसटी मध्ये यांच्यात वाद घातला, तसंच त्यांचं षडयंत्र हे आहे SC मध्ये भांडणं लावायचे मार मांग समारामध्ये. पण हे कधी आपण होणार नाही. आणि जर झालं तर या देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. उपवर्गीकरण जर झालं तर याच्यात काय फरक जाणेल तुम्हाला असं काय असं? याच्यामध्ये फरक असा जाणार की आता जे सगळा 58 जातीचा SC समूह आहे तो एकमेकापासून दूर राहिला जाईल आणि जे 13% 13.5% आरक्षण भेटतंय ते सर्वांना समान आहे ना. असं कुणाला नाही की मी बौद्ध आहे मला 60%, हा मातंग आहे त्याला 4%, तो चर्मकार आहे त्याला 3%, असं आहेच नाही. जो जेवढा शिक्षण घेईल तो तेवढा वर जाईल, तो कोणत्याही समूहाचा असो, फक्त SC मध्ये. मग हे जे सरकार आहे भाजप सरकार जे आहे हे नेमकं कोण, यांचं धोरण कसं आहे असं वाटतं तुम्हाला? यांचं धोरण एकच आहे, जातीमध्ये भांडणं लावा. उपवर्गीकरणाचा यानं एक निमित्त काढलेलं आहे. यांच्या मताची टक्केवारी कशी वाढन. आता काही मातंग बांधव, काही चर्मकार बांधव बरेचसे शिकलेले आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि काही RSSचे दलाल आहेत, त्यांना त्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत. आपलं नाव? सुनील अवचरमल. अच्छा, आपलं नाव? सिद्धार्थ गंगावणे. संजय पवार. सुधाकर नारोडे. आपण कुठून आला? फुलंब्री तालुका लिहा बाबरा. गेल्या 15-20 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सर्व दलित समाजाचे कार्यकर्ते हे वस्त्या जाऊन दलित वसाहतीमध्ये उपवर्गीय संदर्भात भूमिका नागरिकांना समजून सांगत होते. आणि हे त्याचंच फळ आहे की आज पूर्ण या मोर्चाला एवढं ताकदीनं सर्व भीमसैनिक अनुयायी या ठिकाणी उपस्थित झाले. उपवर्गीकरणाचा हा विरोधाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा होत असताना तर याबद्दल आता 28 मे रोजी निश्चित स्वरूपात, कारण की महाराष्ट्राभरात जर आनंदराज साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चे जर बघितले तर या शासनानं लाज वाटायला पाहिजे. आतापर्यंत खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन हे उपवर्गीकरण त्वरित रद्द केलं पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. अनिल भीमराव मगरे. उपवर्गीकरण हे समाजामध्ये तेढ करणार भाग आहे आणि उपवर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे. आम्ही सिल्लोड सर्व समता सैनिक दल आहेत आणि या क्रांती चौकापासून निघालेल्या उपवर्गीकरण मोर्चाच्या संरक्षणासाठी सिल्लोडची सर्व समता सैनिक दल कामात आलं. यांचं संरक्षणासाठी पूर्ण मोर्चाला आम्ही बंदोबस्त दिला. त्याबद्दल आम्ही सिल्लोडकर खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत की इथपर्यंत मोर्चाचं सर्व सिल्लोडवासीच या ठिकाणी आलेत. यासाठी बाबासाहेबांच्या कल्पनेतील समता सैनिक दल हे आपली भविष्यात संरक्षणाची बाजू आहे. म्हणून खास करून येणाऱ्या काळातसुद्धा प्रत्येक गावागावात तालुक्यात प्रत्येक घरामध्ये समता सैनिक दल हा कार्यकर्ता झाला पाहिजे. यासाठी आम्ही सिल्लोडकर या पुढील काळात प्रयत्न करू असा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे. भारतीय सभेने आम्हाला जे आदेश दिलेले आहेत आणि आमचे प्रमुख भीमराव आंबेडकर यांचा सैनिक 20 मार्च 1927 पर्यंत 1 लाख भीम सैनिक समता सैनिक व्हायला पाहिजेत. त्या उद्देशाने आमच्या सिल्लोड तालुक्यातून आज या ठिकाणी 30-35 भीम सैनिक दिसतात, समता सैनिक दिसतोय. परंतु आमच्याकडे येत्या काळामध्ये सिल्लोड शहरातर्फे सिल्लोड तालुक्यातर्फे एक समता सैनिक दल या ठिकाणी तयार करणार आहोत असं ठरलेलं आहे. सर्वांना जय भीम. मी देवीदास आनंद सुरकर समता सैनिक दल तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व या सिल्लोड शहरामधून समता सैनिक दल आलेलो आहोत. मी आता याच्या पुढे गावामध्ये आम्ही समता सैनिक बनू अशी सर्वांनी संकल्पना करून या ठिकाणी मांडले आहे. असंच आम्ही कार्यरत राहू. सर्वांना क्रांतिकारी जय भीम.
या ठिकाणी औरंगाबाद जिल्हा व परिसरातील सर्व बौद्ध अनुयायी बाबासाहेबांच्या अनुयायी वर्गीकरण होऊ घातलेलं उपवर्गीकरण रद्द करावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जसे लाखो निघाले असे एक भाग म्हणून संभाजीनगर येथे अनुयायी यांनी संपूर्ण एकजूट सर्व नेत्यांनी एकत्र येऊन या सामाजिक मोर्चाला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. मोर्चाचं संरक्षण करण्यासाठी सिल्लोडतून मध्ये व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी या ठिकाणी संरक्षण देत होते. तसेच या विचार मोर्चेकरी ज्या ठिकाणी संबोधित करणार होते त्या ठिकाणी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं मोर्चाला संरक्षण दिलं. धन्य झालो असं या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीनं मी या ठिकाणी भारतीय संविधानाचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकवरून विभागीय आयुक्त कार्यालयात मोठ्या विस्तृत प्रमाणात हा मोर्चा धडकला आणि याच सिल्लोड तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात समता सैनिक या ठिकाणी आलेले दिसून आले आणि त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून आलं. मोर्चामध्ये सहभागी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकाकडून विविध ठिकाणी नियोजन करण्यात आले होते. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सहभाग. या मोर्चाच्या आयोजनामध्ये आजी माजी नगरसेवक सरपंच जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. यामुळे या मोर्चाला राजकीय तसेच सामाजिक पातळीवरही महत्त्व प्राप्त झाले. पोलिसांचा कडक बंदोबस्त. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडेकोट नियोजन करण्यात आले होते. कायदा सुव्यवस्था वाहतूक पार्किंग मोर्चाचा मार्ग गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मोर्चाच्या मार्गावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. मोर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला मोर्चा. क्रांती चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा अखेर विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचला आणि विविध समाज घटकांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. यावेळी अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला. आरक्षणाचे संरक्षण, रिक्त आरक्षित पदे भरणे, अनुशेष भरून काढणे आणि सामाजिक न्यायाच्या घटनात्मक तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. कार्यकर्त्याची भाषणे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मोर्चाकाऱ्यांना संबोधित करताना विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. अनुसूचित जातीतील सर्व समाज घटकांनी एकत्र राहावे, सामाजिक एकजूट कायम ठेवावी आणि आपल्या मागण्यासाठी संविधानिक आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करावा असे आवाहन करण्यात आले. मोर्चातील वक्त्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. आनंदराज आंबेडकर यांनी मोर्चाला संबोधित केले. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करत त्यांनी समाजातील एकजूट कायम ठेवण्याची भूमिका मांडली. आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर संविधानिक मार्गाने लढा ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. मोर्चाच्या शेवटी अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्यासह विविध मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. सदर समितीचा अहवाल फेटाळावा, आरक्षित रिक्त पदे तातडीने भरावीत, अनुशेष भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी, आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि सामाजिक न्यायाच्या घटनात्मक तत्त्वांचे संरक्षण करावे अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या. निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाचा अधिकृतपणे समारोप करण्यात आला. आजच्या मोर्चाचा संदेश काय? आजच्या मोर्चातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा हा आता केवळ प्रशासकीय किंवा न्यायालयीन विषय राहिला नाही.
तो सामाजिक आणि राजकीय पातळीवरही अत्यंत संवेदनशील मुद्दा बनला आहे. एकीकडे सरकारकडून उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेण्याची भूमिका मांडली जात आहे, तर दुसरीकडे आंबेडकरी संघटना आणि उपवर्गीकरण विरोधी कार्यकर्ते निर्णय मान्य करण्यास तयार नसल्याचे आजच्या मोर्चातून दिसून आले. आता या मोर्चानंतर राज्य सरकार आणि प्रशासन पुढील कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. क्रांती चौकातून सुरू झालेला हा मोर्चा आज विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. मोठ्या संख्येने सहभागी झालेले नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, विद्यार्थी, भीमसैनिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते यांच्या सहभागामुळे मोर्चाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. स्वयंसेवकाचे नियोजन, वैद्यकीय सुविधा, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा तसेच पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त यामुळे मोर्चाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले. शेवटी विविध कार्यकर्त्याच्या भाषणानंतर आनंदराज आंबेडकर यांनी मोर्चाला संबोधित केले आणि विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप झाला. आता या निवेदनावर प्रशासन आणि राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या मोर्चाचे संपूर्ण व्हिडिओ, कार्यकर्त्याची भाषणे आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आलेले निवेदन आम्ही पुढील भागात दाखवणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.